नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, ग्रो मोटिवेशन स्टोरीजमध्ये आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आणि आजच्या विषयाला सुरुवात करते। आजचा विषय आहे नवऱ्याचं बाहेर अफेअर सुरू असल्याचं कसं ओळखावं, वागण्यातील या बदलावरून समजून घ्या। लग्नानंतर संपूर्ण आयुष्य एकाच व्यक्तीसोबत घालवावे लागते। अशा परिस्थितीत ती व्यक्ती विश्वास ठेवण्याइतकी सक्षम असणे आवश्यक आहे। परंतु जर तो थोड्याच दिवसात बाहेर सुख शोधू लागला तर एकत्र राहणे खूप कठीण होऊन बसते, नात्यात दुरावा वाढू लागतो। जर ही समस्या गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडमध्ये आली तर नाते संपून पुढे जाणे सोपे जाते, पण पती पत्नीमध्ये तिसरी व्यक्ती आली तर त्यांना पुढे जाणे फार अवघड होऊन बसते। लग्नानंतर अनेक महिला केवळ घर आणि मुले सांभाळण्यातच अडकतात, यामुळे पतीला कोणत्याही अडथळ्याशिवाय बाहेरील जीवनाचा आनंद घेण्याची पूर्ण संधी मिळते। अशा परिस्थितीत अनेकांचे विवाहबाह्य संबंध सुरू होतात। त्याच्या परिणामांचा विचार न करता पुरुष बाह्य सुखाकडे खेचले जातात। अशा परिस्थितीत मी तुम्हाला अशाच काही चिन्हाबद्दल सांगत आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या पतीच्या अफेअरबद्दल सहज जाणून घेऊ शकता आणि परस्पर संभाषणासह आपण आपल्या नातेसंबंधाच्या भविष्याचा विचार करू शकता। एक म्हणजे सर्व काही गुपित ठेवणे। लाईफ पार्टनर ही अशी व्यक्ती असते जिच्यासोबत तुम्ही सर्व मनमोकळेपणे वागू शकता, पण अफेअरमध्ये गुंतलेला पार्टनर तसे करण्यास असमर्थ असतो। फोन, लॅपटॉपच्या पासवर्डसह घराबाहेर जाण्याचे कारणही तो गुपित ठेवतो, जेणेकरून त्याची चोरी कधी पकडली जाणार नाही। दुसरं म्हणजे भावनिक अंतर निर्माण करणे। वैवाहिक नातेसंबंधात पती पत्नीमधील भावना कमी होणे हे बेवफाईचे सामान्य कारण आहे किंवा लक्षण आहे। अनेकदा अफेअर असणारी व्यक्ती आपल्या जोडीदाराशी संवाद साधण्यात, एकत्र दर्जेदार वेळ घालवण्यात कमी रस दाखवते। या गोष्टी टाळण्यासाठी तो आपल्या कामात व्यग्र असल्याचे भासवू शकतो। अशा परिस्थितीत आपण विचार करणे आवश्यक आहे की आपण आपल्या पतीशी शेवटचे कधी मनापासून बोलले होतो। या काळात तो तुमचे बोलणे लक्षपूर्वक ऐकत होता की नाही। तिसरं म्हणजे रोजच्या सवयींमध्ये बदल। जेव्हा एखादी व्यक्ती एखाद्याच्या प्रेमात पडते तेव्हा तो स्वतःच्या आवडीनिवडी विसरून स्वतःला दुसऱ्याच्या आवडीनुसार बनवू लागतो। यामध्ये तुमचा पेहराव, व्यायाम आणि आरोग्यदायी खाणे, घरी कमी राहणे यामध्ये बदल समाविष्ट असू शकतात। जर तुमच्या पतीच्या सवयीमध्ये अचानक काही बदल दिसू लागले असतील तर त्याला दुसऱ्या स्त्रीकडून प्रेरणा मिळण्याची शक्यता आहे। तथापि कोणत्याही निष्कर्षावर जाण्यापूर्वी योग्यरित्या खात्री करणे फार महत्त्वाचे आहे। चौथं म्हणजे काहीही विचारल्यावर भडकणे। जेव्हा एखादी व्यक्ती गुप्तपणे काही करते तेव्हा त्याला नेहमीच पकडले जाण्याची भीती असते। ते लपवण्यासाठी तो नेहमीच स्वतःचा बचाव करण्याच्या स्थितीत असतो। अशा वेळी याच्याशी संबंधित काही बोलले किंवा अगदी चेष्टेने विचारले तर त्याला त्याचा राग येऊ लागतो। ते त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल आणि त्यागाबद्दल शक्य तितकी बडाई मारू लागतात। अशा परिस्थितीत जर तुमच्या पतीलाही दुसऱ्या महिलेच्या नावाचे किंवा नावाने प्रश्न विचारल्यावर राग आला तर सावध व्हा। पाचवं म्हणजे रोमॅन्स करणे टाळणे। विवाहबाह्य संबंधामुळे वैवाहिक जीवनातील रोमॅन्सवरही परिणाम होतो। अनेकदा अफेअरमध्ये गुंतलेले भागीदार त्यांच्या दीर्घकालीन जोडीदाराशी नाते जोडण्यात कमी रस दाखवतात। ते अनेकदा रोमॅन्स टाळण्यासाठी सबबी त्या दरम्यान जास्त रस दाखवत नाहीत। दुसरीकडे अफेअर झाल्यानंतर काही लोक त्यांच्या वर्तनाच्या उलट त्यांच्या जोडीदारासोबत रोमॅन्स करायला लागतात। अशा परिस्थितीत आपल्या पतीच्या वागण्यावर लक्ष ठेवणे खूप महत्त्वाचे आहे। तर ही होती माहिती। तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा। आवडले असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।